गांधी सांगत आहे ते सगळं खरं आहे। बरं आणि आनंदजी, तुमच्या आणि हनुमंतजींच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की विरोधकांची गळचेपी करण्याचा हा प्रयत्न आहे का, या प्रश्नाचं उत्तर मी अरुणजी आपल्याकडून घेईल। अहो, यापूर्वी ईव्हीएम वरती प्रश्न, आता मतदान आणि त्याचे आलेले निकाल यावरती प्रश्न उपस्थित होताना दिसतंय। विरोधकांची तुम्ही गळचेपी करताय असा विरोधकांचा थेट आरोप आहे। अरुणजी। विशालजी, विरोधकांची गळचेपी करण्या इतके ते काही ताणं बाळ नाही। पहा, आता सध्या जे चॅनेलवरती अतिशय विद्वान असे विरोधी पक्षांमधील प्रवक्ते आहेत, त्यांनी सरकारमधील नेते कशी सध्या चुकीची कामं करत आहेत हे दाखवून दिलं आणि तिथे त्यांनी अनेक छोटे छोटे इव्हेंट सुद्धा सादर केले प्रत्येक मंत्र्याचे इव्हेंट। माझं त्या सर्वांना हे सांगणं आहे की त्याच्या बाजूला आणखीन काही इव्हेंट असेच तुम्ही सादर केले पाहिजे होते की तुमचेच एक मंत्री सुनील केदार यांनी कसा भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांचे 100 कोटी रुपये जे बँकांमध्ये घाम गाळून जमा केले होते ते लुटले आणि मग तुमचाच एक नेता त्या सुनील केदारवरती सध्या त्याला अटक व्हावी अशा करता तिथे आंदोलन करतोय, ते सुद्धा दाखवलं पाहिजे होतं एका कोपऱ्यामध्ये। अशी अनेक उदाहरणं देता येतील। दुसरी गोष्ट, झालं काय, सध्या मतांची चोरी या विषयावरून आदरणीय राहुल गांधीजींनी आता अनेक महिन्यानंतर जाग आल्यानंतर त्यांनी काही पुरावे गोळा केले आणि ते पुरावे त्यांनी भारत देशातील जनतेसमोर सादर केलेले आहेत, इलेक्शन कमिशन समोर सादर केलेले आहेत। परंतु इलेक्शन कमिशन सध्या त्यांच्याकडे जे काही ऍफिडेव्हिट मागत आहे ते द्यायला तयार नाहीत, कोर्टात जायला ते तयार जात नाही, हायकोर्टात जायला तयार नाहीत, सुप्रीम कोर्टात जायला तयार नाहीत। तिसरी गोष्ट, त्यांनी काहीतरी समोर आणलं हे पाहून आदरणीय शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे नेते यांनी मग काहीतरी प्रकरण पुढे आणलं की मी सुद्धा या स्पर्धेत उतरतो, नाहीतर मी मागे पडेन। त्यांनी काय सांगितलं की 2 माणसं माझ्या घरी आली होती आणि मला त्यांनी सांगितलं की मी 160 जागा तुम्हाला निवडून देतो आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला असं द्या। शरद पवारांना वाटलं अरे बरं झालं, हे तर सुंदरच आहे। ते त्यांना घेऊन राहुल गांधीजी यांच्या घरी गेले। राहुल गांधीजी यांच्या घरी गेल्यानंतर राहुल गांधीजींनी म्हणे सांगितलं आता आपण हे एवढ्यात नको करूया, नंतर बघूया। शरद पवार परत गेल्या पावली मागे आले। हे पाहिल्यानंतर शिवसेना उभाटाच्या नेत्यांना वाटायला लागलं अरे आपण कुठेतरी मागे पडतो। लगेच काल संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरेजी यांना भेटायला सुद्धा 4 लोक आले होते। म्हणजे काय, प्रत्येकांमध्ये स्पर्धा लागली, नौटंकी चालू आहे या इंडिया आघाडीतील नेत्यांची। अरुणजी, आपल्याला वाटतंय की ही सगळी नौटंकी सुरू आहे आणि कुठेतरी जे आहे ते विरोधक एकमेकांच्यावर कुरघोडी करण्यासाठीचे प्रयत्न करतायत का, या अनुषंगाने तर ही चर्चा सुरू राहीलच। मात्र आपल्याबरोबर स्वतः यावेळेला जयंत माइंडकर सर देखील आहेत। जयंत माइंडकर सर, ब्रेक नंतर